आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज. कराड येथील यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय हॉलसमोरील रस्त्यावर काल शनिवारी पहाटे घडलेली घटना अपघात नसून नियोजित खून असल्याचे शहर पोलिसांनी उघड केले. जलसंपदा विभागातील अभियंता लक्ष्मण मंडले वय 54 राहणार मनाव तालुका कराड यांच्या हत्येप्रकरणी पत्नी सुरेखा मंडले व मेहुणा संग्राम चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे. कौटुंबिक वादातून पत्नी व मेहुण्याने सुपारी देऊन अल्टो कारने धडक देऊन मंडले यांच्या खुनाचा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले. CCTV फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी गुन्ह्याचा छडा अवघ्या 12 तासात लावला. सुपारी घेणाऱ्या इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.